नमस्कार, आपण पाहत आहात येवला वृत्त न्यूज मराठी। छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने येवले शहरातील स्वातंत्र्यपूर्व शिवजयंती उत्सव समितीतर्फे साजरी करण्यात आलेली असून या प्रसंगी समितीचे अध्यक्ष सुभाष पाटोळे यांनी उपस्थित असलेल्या नागरिकांना सांगितले की छत्रपती शाहू महाराज यांनी कधीही जातीभेद केला नाही। त्यांनी एका दलित समाजाच्या मुलाला चहाचे हॉटेल टाकून दिले आणि त्यांच्या हॉटेलमध्ये स्वतः चहा प्यायला जात होते। तरी असे नेत्यांनी जर वागण्याचा प्रयत्न केला तर या देशातून जातीभेद नष्ट होईल आणि शाहू महाराजांचे स्वप्न साकार होईल। धीरज परदेशी, येवला वृत्त न्यूज, येवला। छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये एका दलित व्यक्तीला चहाचं हॉटेल टाकून दिलं, परंतु त्यावेळी क्षुद्र आणि अशुद्र एवढा काही वाद होता का त्या क्षुद्राच्या हॉटेलमध्ये कोणी चहा प्यायला जात नसतं। काही दिवसांनी हे छत्रपती शाहू महाराजांना कळलं का त्याच्याकडे कोणी चहा प्यायला जात नाही म्हणून। तर शाहू महाराजांनी असं केलं का रोज सकाळी उठले, स्नान आंघोळ वगैरे केली का त्याच्या हॉटेलमध्ये जाऊन बसायचं आणि त्याची चहा प्यायची। असं अनेक दिवस चालल्यानंतर जनतेच्या असं लक्षात आलं का एवढ्या मोठा महाराज राजश्री शाहू महाराज तिकडे जाऊन चहा पितात, तर मग आपल्याला त्यांना मग खजीलपणा आला निर्माण झाला सर्व जनतेमध्ये आणि ते हॉटेल त्याचं इतकं भरभराटीने चालायला लागलं, त्याचं कल्याण झालं। ही जी प्रेरणा त्यांनी ही प्रेरणा आहे हिंदू समाजाने घेण्याची का जातीभेद जर नष्ट करत असेल तर मोठ्या लोकांनी पहिले त्याचं अनुकरण केलं पाहिजे, तेव्हा सामान्य जसं म्हणतो याचा राजा तसा प्रजा। तुम्ही राजा जर आपल्याच्या विचाराचा असेल त्या विचारांनी प्रजा चालती। आजच्या राज्यकर्त्यांनी ह्या छत्रपती शाहू महाराजांच्या ह्या विचारांची प्रेरणा घ्यायला पाहिजे, जातीभेद विसरला पाहिजे। मी ओबीसीचा नेता, मी मराठ्याचा नेता, मी सवर्णांचा नेता, हे नष्ट होण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांची प्रेरणा आजच्या राज्यकर्त्यांनी घ्यावी, एवढंच या निमित्ताने मी सांगत। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती आहे, ज्यांचा जन्म 1874ला झाला आणि 1894मध्ये ज्यांचा राज्याभिषेक झाला। यशवंतरावजी घाडगे हे त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव आणि दत्तकपुत्र कोल्हापूर संस्थानला आल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या रूपाने त्यांनी केलेलं काम हे आपल्याला कधीच विसरता येत नाही। एक सामाजिक समरसता कशी असावी याचा आदर्श राजर्षी शाहू महाराजांनी घालून दिला। सक्तीचं शिक्षण असेल किंवा विधवांचा पुनर्विवाह असेल, जे महात्मा ज्योतिराव फुलेंनी, कारण त्यांचा आदर्शच महात्मा ज्योतिराव फुले होते आणि ज्योतिराव फुलेंनी जे काम केलं ते प्रभावीपणे त्यांच्या संस्कार त्यांच्यावरती विचारांचा झालेला असल्यामुळे त्यांनी या विचारसरणीतून सेवा केली आणि विशेष म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना प्रोत्साहित करण्याची जबाबदारीसुद्धा शाहू महाराजांनी उचलली। किंवा महनीय व्यक्तिमत्व आहे, त्यांची आज जयंती आहे। या निमित्ताने आपण सर्वांनी सगळे जातीभेद विसरून आपण सगळे एक आहोत या भावनेतून संकल्प करण्याची गरज आहे आणि आज देशाला खऱ्या याच शाहू महाराजांच्या विचाराची गरज आहे। धन्यवाद।